नमस्कार सगळ्यांना. मिनी व्लॉगमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांचं. वेट लॉस जर्नीचा रिव्ह्यूचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, नक्की पहा आणि हा मिनी व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. आज घरामध्ये खूप पसार आहे बघा. इथं आमच्याकडं ना पेशंट झालं आहे, सत्यजित पाय मुरगळलं आहे, त्यामुळं सगळीकडं पाणी शेकणं, भांडी बॉटल्स आणि कपडे आणि काय म्हणायचं ते अंथरूण पांघरण इकडनं तिकडं खोलीमधनं बाहेरनं आत असं फिरतंय आणि ते सगळं करत करत माझं चाललंय. इथे डाळ भिजत घातले, हे बघा मस्त अशी, आणि छान अशी ना ही रेसिपी शेअर करायला लागली मी तुमच्याबरोबर. हे बघा, हे काय फ्लावर स्वच्छ निवडून कट करून घेतलाय, कढईमध्ये इथं वाफवायला ठेवलाय. आता यामध्ये हळद मीठ घातलंय, डाळसुद्धा ही मुगाची चांगली भिजलेली आहे. आता फ्लावर एक 5 मिनटं शिजवून मी घेतलाय, जवळजवळ 60 ते 70% शिजवून घेतलाय. कढईमध्ये 3 चमचे तरी असेल एवढं तेल घातले. हिंगाची पूड, मोहरी आणि जिरेची फोडणी घालायची. कढीपत्ता तर काय माझ्याकडे इथं नाही आहे, कारण छोटंसं झाड होतं ते पण आता पाण्यानं सगळं मरून गेले. आता इथं कांदा घातलाय, 2 कांदे घेतले, थोडेसा जास्त कांद्याचा वापर मी या भाजीला करणार आहे. व्यवस्थित चांगला भाजलाय कांदा, अगदी थोडासा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत. आणि आता या स्टेजला इथं आपण घालायची डाळ पण चांगली भिजली आहे, जी शिजायला जास्त वेळ नाही लागणार. डाळ पण चांगली परतून घ्यायची आणि यामध्ये मग आपले जे रेग्युलरचे आपण मसाले घालत असतो ते. मी तर जास्त काही मसाल्याचा वापर करत नाही, फक्त तिखट मीठ आणि जिरे मोहऱ्याची फोडणी घातली. आणि यामध्ये इथं आता भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घातलंय मी 2-3 चमचे. लाल तिखट घालायचं, थोडीशी ही भाजी ना तिखट करणार आहे मी. तिखट म्हणजे खूप जास्त नाही, पण थोडीशी तिखट करणार आहे, त्यामुळे 2 मोठे चमचे घातलेत मी. आता हे चांगलं परतून घेतले. आता यामध्ये हा शिजलेला फ्लावर घातलाय. आवश्यकतेनुसार मी पाणी घालणार आहे. थोडीशी मला पातळ अशी सरबरीत भाजी पाहिजे, कारण भाताबरोबर वगैरे खायला पण छान वाटते. तर अशा पद्धतीने हे 5 मिनटं अजून शिजवून घ्यायची. झाली रेडी, भाजी तयार होते. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थोडीशी साखर पण टाकली आहे, म्हणजे चवीला टेस्ट छान लागते. तर तुम्ही अशी करता का भाजी हे सांगा, किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नवीन असाल तर ना सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर कराच. प्लस संध्याकाळी आपले 6 वाजता छोटेसे मिनी व्लॉग येतात, ते पण पहा. धन्यवाद.